वेगवेगळ्या भागाला विरणासाठी जात असत। प्रसन्न मठाच्या बाजूचा आपण जे स्थान पाहिलं, प्रसन्न मठाच्या खाली पायरीला जे एक स्थान आहे ते तिमने स्थान आहे। त्याच्या बाजूला एक दक्षिण बाजूने जे स्थान आहे ते दिशा अवलोकने स्थान आहे आणि सुयर करवणे स्थान, असे तीन स्थान, तीन लीळेचे तिथं महत्त्वाचे आहेत। तर दिशा अवलोकन करणे स्थान म्हणजे तिथून स्वामी ज्यावेळेस राजमठाच्या बाहेर पडत असत त्यावेळेस आज कोण्या दिशेला जायचं, कुठे जायचं हे विचार करत असत आणि त्याही पलीकडे अमंगळ रूपा दिशा ज्या आहेत त्या मंगळ रूपा त्या ठिकाणाहून करत असत आपल्या कृपा दृष्टीने। आणि स्वामी ज्यावेळेस या ठिकाणी आले तर हे जे अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या प्रणालीप्रमाणे, कारण या ठिकाणी षडशास्त्र संपन्न सराळेकार माहीमभट्ट, त्या माहीमभट्टांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी थोरले प्रकरण अर्थात महावाक्य निरूपण केलेलं आहे। हे महावाक्य निरूपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी माहीमभट्टांना केलेलं आहे। असं हे अतिशय ईश्वराच्या स्वरूप गाभ्याचं जे निरूपण आहे हे महत्त्वपूर्ण निरूपण माहीमभट्टासारख्या थोर अधिकरणाला निरूपण या ठिकाणी केलेलं आहे। तसं आपण पाहिलं की राजमठामध्ये सुद्धा प्रारब्धबाईचा देव निरूपण केलेलं आहे। अर्थात त्या बाईचा प्रारब्धबाईचा तेवढा अधिकार नव्हता, तरी पण स्वामींनी पुन्हा पुन्हा भट्टोबासांची वाट बघितली, वानरा अजूनही न येते काही। आणि म्हणून हे बाजूचे जे आपण दोन स्थान नमस्कार केलेले आहेत ते गोविंद धावणे स्थान आणि गोविंद पडताळणे स्थान आहे। त्या ठिकाणची सुद्धा लीळा अतिशय सुंदर आहे। इथे रामनाथाचं मंदिर होतं, त्या रामनाथाच्या मंदिरात स्वामींना चौकात आसन आहे आणि तिथून स्वामी लखुमी आणि गोविंद यांना म्हणतात की लखुमियाच्या सोबत कोणी धावेल का, तर तेवढ्यात गोंदो नावाचे भक्त म्हणाले जीजी मी धावेल। देव म्हणाले अहो तुम्ही त्यांच्याबरोबर शर्यत नाही करू शकणार, पण त्यांनी जिद्द केली, म्हणले जीजी मी पुरेल। मग तिथून धावायला सुरुवात झाली, कारण डोमेग्रामच्या चरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, म्हणजे चरित्रकार म्हणतात की धावविती पवविती झुंजविती दरे दरकुटे बुजविती, अशा प्रकारची लीळा इथे झालेली आहे। आणि म्हणून तिथे धावतानाचा जो प्रसंग आहे, गोविंदानी लखुमिया धावत आहे, धावता धावता गोविंद त्या पलीकडच्या स्थानापाशी रस्त्याच्या कडेला जे स्थान आहे तिथे पडलेत आणि पडल्यानंतर त्यांच्या गुडघ्याला मार लागलेला आहे, थोडे रक्त निघालेले आहे आणि देव भक्तिजन म्हणतात की गोविंद पडले, गोविंद पडला। आणि मग स्वामी इथून जातात आणि त्यांना पडताळतात की म्हणतात पडताळणे म्हणजे विचारपूस करणे, काहो कुठे लागलं का, पायाला लागलं का, डोक्याला लागलं का, आणि मग ते म्हणतात जीजी नाही। आणि मग देवांनी तिथं आपली पीक श्रीमुखातील घातलेली आहे। आणि ज्यावेळेस देव या रामनाथाच्या मंदिरापासून तिकडे जात आहेत त्यावेळेस भक्तिजनांनी स्वामीवर चांदोबा धरलेला आहे आणि तो चांदोबा, त्या चांदोबाचं म्हणजे ऊन लागू नये म्हणून स्वामींना भक्तिजनांनी चांदोबा धरला आहे, सोबत सारंग पंडित आहेत आणि मग ते म्हणतात कैसा अवसरू मिळत असतो। त्यावेळेस सारंग पंडितांनी आपलं पांडित्य त्या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे आणि ते म्हणतात जीजी जैसे द्वापरी श्री कृष्ण भगवंत भीष्मदेयाते पडताळावया गेले ती तैसा अवसरू दिसत असे। म्हणजे ज्यावेळेस महाभारत युद्ध प्रसंगी भीष्म पितामह युद्धाच्या रणांगणामध्ये पडलेले आहेत आणि त्यावेळेस पांडवासहित भगवान गोपालकृष्ण ती त्यांना पडताळायला गेलेत, म्हणजे विचारपूस करायला गेलेत, तैसा अवसरू दिसत असेजी। मग स्वामी त्यांना म्हणतात पंडितो काही पांडित्य मिरवित आहे, म्हणजे तुमच्या बुद्धीचं कौशल्य किंवा विद्वत्ता मिरवताय का, नाजी तेसाच, जसं तिथं होता तसाच हा प्रसंग आहे। तर अशा प्रकारचे हे महावाक्य निरूपण स्थान आहे आणि ते जे आपण पाहिलेले गोविंद धावणी स्थान आणि तिथं पडताळणी स्थान, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण लीळा आहेत। जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं काही संकट येईल तर आपणही देवाला प्रार्थना करायची की देवा मला सुद्धा अशा प्रकारे आपण पडताळावं यावं, पण तेवढी आपण योग्यता पात्रता जोडली पाहिजे। दंडवत प्रणाम। सगळे दिसतात तिकडे पाहून पुढे चला, मागच्यालाही दिसू द्या। दंडवत 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 सर्वांना दंडवत प्रणाम, सर्वांना दंडवत प्रणाम। आम्ही तुमचं रोज YouTube बघतो। हो का, बर बर बर।
आणि आज डोमेग्रामच्या ठिकाणी आपली भेट झालेली आहे. आज समाप्ती आहे. आज समाप्ती आहे. तेवढे खुश पुढच्या आहेत. वर्षी परत भेटू. जम्मू तावी जम्मू तावीला. जम्मू